जय नाना. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 5.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत आणि ती अखंडपणे 5.5 वर्ष सुरू आहे. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 70 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला श्री दत्त पुराण याविषयी प्रबोधन करीत असतात. फार सुंदररीत्या ते समजावून सांगत असतात. मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले, की ही अलर्क कथा धन्य होय. विद्वानांनी ध्यान करण्यास व गाण्यास योग्य आहे. त्या ठिकाणी प्रमाण साक्षात भगवान अवधूत दिगंबर श्री दत्तात्रय आहे. पुढे ते म्हणतात, की केवळ वंदन भक्तीने भगवान दत्तात्रेयाने अलर्काला मुक्ती दिली. आता पुढच्या अध्यायात आपण दास्य भक्तीचा अध्याय बघणार आहोत. इंद्रतुल्य जो नहुष राजा त्याचा प्रभाव आता कथन केला जातो आहे. त्यामुळे श्री दत्तात्रयाचे दातृत्व प्रकट होणार आहे. एक आयु नावाचा महाबुद्धिवान राजा सोमवंशात होता. तो सम्राट पुण्यवान असूनही संतती नसल्याने दुःखी होता. श्री दत्तात्रय भगवानांचे महात्म्य ऐकून तो सह्याद्री पर्वतावर पुत्राच्या इच्छेने गेला आणि श्री दत्तात्रय भगवानांना शरण गेला. मांडीवर तरुण स्त्रीला घेऊन एकसारखे मद्य पिणाऱ्या सर्व भोगांनी संपन्न असलेल्याही त्याला श्रेष्ठ मानून त्याने भक्तीने त्यांना नमस्कार केला. श्री दत्तात्रयाने त्याची अनेक वेळा निर्वसना केली. ते केली असतानाही दृढ व्रत स्वीकारलेला त्या आयुराजाने दत्तात्रयाची भक्तीने दररोज सेवा केली. त्या आयुराजाने दास्य वृत्ती स्वीकारून आनंदाने 100 वर्ष सेवा केली. एकदा श्री दत्तात्रय म्हणाले, की मुंज न झाल्याने बहिष्कृत झालेल्या मी तुझ्यासाठी काय करावे. राजा म्हणाला, आपण बुद्धीचे प्रेरक अत्रिपुत्र असूनही मायावी केवळ त्रिगुणातीत आहात. ब्राह्मणादी वर्ण ज्या श्रुतीने विधिनिषेधाने बांधले आहे ती वेदत्रयी तुमच्या स्वरूपाला जाणणारी असते. तर मग त्या वाणीचे तुम्हाला बंधन कोठून. वेदत्रयीने विधिनिषेधांनी तुझ्या रूपाविषयी काही न जाणणारा मी आहे असे जाणून तुमची सेवा मी करीत आहे. हे हरे माझे रक्षण करा. श्री दत्तात्रय म्हणाले, राजा असे जर आहे तर कवटीने किंवा खापराने दारू आवडणारे व संस्कार झालेले मांस मला दर क्षणी दे, एकसारखे दे. तो राजाही श्री दत्तात्रयाने कथन केल्याप्रमाणे मांसदान हा पशुयाग व मद्यपान हे सोम त्या बुद्धीने श्री दत्तात्रयाला दररोज देऊ लागला. तेव्हा आनंदित होऊन झालेले श्री दत्तात्रय म्हणाले, राजा इष्टवर माग. राजा म्हणाला, सर्वज्ञ देव व ब्राह्मण यांच्याविषयी निष्ठा बाळगणारा समर्थ, दैवदत्त्यांना अजिंक्य, बुद्धिवान पूज्य, सम्रांगणात क्रूर, शरणागतासाठी दयाळू, धार्मिक यज्ञयाग करणारा पुत्र तुम्ही मला द्या. त्यामुळे पूर्वजांसह मी धन्य होईल. दत्तात्रय म्हणाले, तुला तसाच उत्तम विष्णुभक्त पुत्र होईल, जो जयशील साक्षात विष्णूसारखा आणि त्याची कीर्ती दश दिशात पसरे. हे राजा, हे फल पत्नी इंदुमतीला दे. ठीक आहे असे म्हणून त्या राजाने नगरीला जाऊन ते फळ आपल्या पत्नीला दिले आणि तिला सेवन करण्यास सांगितले. त्याचे सेवन केल्यावर यथाकाळी ती गर्भधारणा करती झाली. नंतर ती पट्टराणी स्वप्नात महापुरुषाचे लक्षण असलेल्या शुभ्र किरीट कुंडलधारी रत्नांनी शोभणाऱ्या अनेक फणांनी युक्त असलेल्या शेषाचे छत्र असून दुधाने भरलेल्या शंखाने स्वतःला अभिषेक करणाऱ्या पुरुषाला पाहून ती आनंदित झाली आणि जागी झाली. हर्षित झालेल्या तिने हे स्वप्न आपल्या पतीला सांगितले आणि राजाने सकाळी शुद्ध होऊन हे स्वप्न शौनकांना सांगितले. शौनक म्हणाले, हे राजा, तू भाग्यवान आहेस. दत्ताने अर्पण केलेले फळ तुझ्या पत्नीने ग्रहण केले आणि त्याच्या प्रभावाने लोकपालाच्या सामर्थ्याने प्रवेश केलेला गर्भ तुझ्या पत्नीने धारण केला आहे. सर्व सामर्थ्यवान, वेद उपवेद जाणणारा, सर्व गुण संपन्न पुत्र हुंडासुराचा नाश करणारा होईल यात शंका नाही. असा आशीर्वाद दिलेले शौनक घरी गेले व राजा भार्येसह आनंदित झाला. कांचन नावाच्या नगरीत हुंडा नावाचा एक असुर होता. त्याने भूमी स्वर्गादी सर्व व्यापले होते. सर्व देवांचा त्याने पराभव केला होता. ज्याने त्या अशोक सुंदरी नावाच्या शिवकन्याला त्याने बळेच हरण केले होते.
तिने त्याला शाप दिला होता की नहुष तुला ठार करेल. एवढ्यात हुंडासुराच्या कन्येने देवांच्या बागेत हे सर्व ऐकले व तिने वडिलांना याबाबत सांगितले. ते ऐकून अशोक सुंदरीच्या शापाचे स्मरण करून तो असुर भीत लगेच जाऊन त्याने इंदुमतीला पाहिले. तिथे सौंदर्य पाहून तो दुष्ट दुरात्मा दैत्य चकित झाला. खरोखरच हा माझा शत्रू ठार केला पाहिजे असा निश्चय करून त्याने जागृती आणि सुषुप्तीच्या संधिकाळात तिच्या नाशाला कारण असणारी स्वप्ने इंदुमतीला दाखवली. इंदुमतीला रक्षण असल्यामुळे दैत्याच्या मायेचे तिला भय वाटले नाही. श्री दत्तात्रयाने रक्षण केलेला भाग्यवान गर्भही नष्ट झाला नाही. सुदर्शनाची उपमा असलेले रक्षण हुंडानेच पाहिले, इंदुमतीने नाही. हे देवा सूर्या, विश्वाचे पाप घालव, माझ्या वाईट स्वप्नातले भय दूर कर आणि जे कल्याण आहे ते मला दे. अशा प्रकारे सूर्याची स्तुती करून ती स्वस्थ व निर्भय झाली. दैत्याचे सर्व उद्योग देवामुळे निरर्थक झाले. अपेक्षा नष्ट झालेला तो दुष्ट अन्न पाणी त्याग करून प्रतिदिनी छिद्रान्वेषण करीत स्वतःच्या मायेने गुप्त झाला आणि तिथेच राहिला. इथपर्यंत आदरणीय बाबांनी हा अध्याय अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला आणि या कथेला इथपर्यंत घेऊन आले. आता मी बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करू. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात. मागल्या पुष्पात आपण दत्तपुराणातल्या 6व्या अष्टकात पहिल्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांनी यदुराजाला संतती नव्हती म्हणून जेव्हा त्यांनी दास्य भक्तीचा अवलंब करून भगवान दत्तात्रेयांची सेवा केली तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन तुला पुत्र होईल, तो इंद्रासारखा असा बलवान होईल आणि तो आततायी असा देवांनाही त्रासदायक असलेल्या त्या हुंडा राक्षस जो आहे त्याचा वध करेल असं त्या पुत्राच्या बाबतीत जेव्हा भविष्यवाणी झाली तेव्हा त्या हुंडा राक्षसाच्या मनात भीती उत्पन्न होऊन त्यांनी या आयुर्राजाची पत्नी जी इंदुमती तिला उदरातच त्या गर्भाचा नाश कसा करता येईल याकरता अनेक प्रकारचे त्यांनी त्या मायावी अशा राक्षसांनी प्रयत्न केले. पण दत्तकृपेने रक्षित असलेला तो गर्भ तो काही नष्ट झाला नाही. तेव्हा आता पुढे काय असा जेव्हा तो राक्षस विचार करतो आहे तेव्हा आता हा जेव्हा ही इंदुमती प्रसूत होईल, जेव्हा हा जन्म घेईल माझा जो वैरी आहे तो, तेव्हा पुढे काय तजवीज करावी असा एक उद्देश मनात ठेवून हा जो राक्षस आहे हा मायावी असल्यामुळे गुप्तपणे त्या स्थानावरती हा राहिला. आपण मागल्या पुष्पात आपण बघितलं आणि हा इथे राक्षस असताना पुढे महाराज काय म्हणतात ते आता आपण बघतो आहोत. पुढे महाराज असं सांगतात, यथा कालम स राजापि क्रिया पुंसवनादिका चकार विधीनाम सर्वा प्रहृष्टा स यथाक्रमम. त्या राजानं पुंसवनादी क्रिया योग्य वेळी यथाविधी पद्धतीने अत्यंत आनंदित होऊन केल्या. काले तिथे अपि नासुत सा अत्रोपायम व्यधान निरूपहा
ऋतम हवम मे अश्विनो द्राक सप्तवंध्री च मुंचतम. मग 10वा महिना निघून गेला तरीही ती इंदुमती प्रसूत झाली नाही. म्हणून राजाने उपाय केला. महाराज सांगतात, काले अतितो अपि ना सुतम. 10 महिने निघून गेले तरी ती प्रसूत झाली नाही. मग राजाने काय उपाय केला, तर त्यांनी अश्विनी कुमारांची स्तुती केली. कृतम हवम मे अश्विनो द्राक. तो अशी त्यांची स्तुती करून, हे अश्विनी कुमार हो, मी केलेलं आवाहन तुम्ही ऐकले आहे, तरी सत्वर गर्भाला तुम्ही सोडवा. आणि त्यानंतर नाथमानं ब्रुवी ऋषीं भीतं दशमाश्यम यथा सुखम इति मंत्रे प्रयुक्ते सा वा आसन्न प्रसवा भवत. म्हणजे श्रुतीमध्ये वेदात असलेल्या कृतम मे अश्विना हवम नाथ मानाय ऋषवे सप्तवघ्नये या मंत्राची जेव्हा या राजाने योजना केली, तेव्हा त्या मंत्र प्रभावाने ती इंदुमती आसन्न प्रसूत झाली. नंतर या ठिकाणी दत्तपुराणकार महाराज वर्णन करतात, तत सुशोभने काले तुंगस्थे ग्रहपंचके असूर्यगे महाभाग वसुमते इंदुमती सुतम. नंतर 5 ग्रह उच्च स्थानी असता अस्तंगत झाले नसताना योग्य काळी ती इंदुमती महाभाग्यवान अशा पुत्राला ती जन्म देती झाली. यात मात्रश्च बालस्य तेजसा अतीव भास्वता निस्तेजसो भवन सर्वे निशिथे अपि प्रदीपकाः. म्हणजे मुलाचा जन्म होताच जणू काही त्याच्या अत्यंत कांतिमान असं तेजाने जणू काही सर्व दिवे सुद्धा रात्र असतानाही निस्तेज झाले. इतका हा तेजपुंज असा दैदिप्यमान हा मुलगा जन्माला आला. आणि इत्यातिवाव भौ बालो यथा भा अश्वान्न नभस्थले यदा भास्वा नभस्थले दृष्ट्वा सुभगम बालम ननंदे इंदुमती सती. ज्याप्रमाणे आकाशात सूर्य, त्याप्रमाणे तो बालक अत्यंत तेजाने तिथे शोभला. त्या सुंदर बाळाला पाहून ती पतिव्रता इंदुमती आनंदित झाली. आयुराजा अपि तम श्रुत्वा पुत्रोद्भव महोत्सवम स्नात्वा तत्रैव सो पश्यत तत् सेवाफलम महतो. आयुराजाने सुद्धा तो पुत्रोत्पत्तीचा जणू काही महोत्सव ऐकून, स्नान करून त्यांनी श्री दत्तात्रेयाचे मोठे सेवाफल जे त्याला प्राप्त झालं ते त्यांनी पाहिलं, अवलोकन करता झाला. मग हेमना पितृन समभ्यंच स्वस्ति वाचन पूर्वकम सहित हिरण्य निकाशाज्य मधुनी विधिन्न विधिवन रूपाः इत्वेन्दु वक्त्रम तम दृष्ट्वा वघ्राय मूर्ध्निश मंत्रवन्मेन आत्मानं अर्पणम क्षेम भाजन. जे भावार्थाने स्वस्ती पुण्याह वाचन पूर्वक वर्णपुष्पांनी पितरांची पूजा करून राजानं विधीपूर्वक सोन्याच्या पात्राने तूप आणि मधाचं चंद्रमुखी
बाळाला प्राशन करून त्याला पाहून त्या बालकाचं मस्तकाचं अवघ्राण करून मंत्राप्रमाणे स्वतःला त्यांनी कल्याण पात्र आणि पितृऋणातून मुक्त झाल्याचं असं त्यांनी समाधान मानलं. त्याच्याबरोबर तददो बीजमुख्येभ्यो गो भू वस्त्रधनादिकं स्त्रेभ्यो अपि चार्थिभ्यो वदन महात्म्य विशितुः. त्या राजानं प्रमुख ब्राह्मणांना गाय भूमी वस्त्र धन ही सुद्धा दिलं. इतर याचकांनाही दान केलं आणि त्यानं परमेश्वराचं महात्म्य सांगितलं. तर हे पाहून हुंडो दृष्टवा अपि सकलं तेजयांश च बालकं कार्यसिद्धे भगवती मोहिनी शरण गेलो. हे सगळं घटना हे सगळं पाहत असताना ते बालक पाहून आपली कार्यसिद्धी कशी होईल याच्याकरता तो जो हुंडा राक्षस होता दैत्य, तो देवीला भगवती मोहिनीला शरण गेला. आता पुढे हा हुंडा राक्षस काय करतोय, तो देवीची स्तुती करतो. हरी ओम वयमुत्वा महामाये देवी श्रेष्ठा मनामहे मोहिन्येते नमो अद्य दयश्रेष्ठम प्रसादय. हे महामाये, आम्ही सर्व श्रेष्ठ देवी असलेल्या तुझी पूजा करतो आहोत. त्या मोहिनीला नमस्कार असो. आज आमच्यावर तू दया कर, आमची इच्छा पूर्ण कर. की त्यांनी देवीची स्तुती केली. एवं तेन स्तुत्वा देवी हृष्टा भूतकार्य सिद्धिदा काविद अत्रांतरे रिष्टा भात्रिका बहिरागता. की त्यांनी स्तुती केलेली देवी आनंदित होऊन जणू काही कार्यसिद्धी करण्याकरता तयार झाली. आणि मग काय झालं, ते इतक्यात कोणी एक तरी दाई स्तुतिकागृहातून बाहेर आली. मग हुंडासुरो अपि मायावी तस्या अंगम प्रविश्य सिद्ध्वा समाययो तत्र निर्भयं स्तुतिकाग्रहम. त्या मायावी हुंडासुराने सुद्धा त्याला जी सिद्धी होती त्या परकाया प्रवेश सिद्धीनं त्या दासीच्या शरीरात प्रवेश केला आणि तो निर्भयपणे स्तुतिकागृहात शिरला. तत्र निर्भयं स्तुतिकागृहं समाययौ. मग दत्तात्रेयोपधीशस्त तज्ज्ञात्वा निजलीलया तृष्णिमासं प्रभुरपि मोहिनी बहुमानयन्. अधीश असा जो आहे रधीश, तिन्ही देवांचा एकवट असा अधीश ईश्वर दत्तात्रेयाने सुद्धा स्वतःच्या लीलेने ते जाणलं. दत्तात्रेयाला लक्षात आलं, पण मोहिनीला मानून तिला काही अंशी मान देऊन विशेष समर्थ असून सुद्धा भगवान दत्तात्रेय स्वस्थ राहिले. जन्नामस्मरणान् माया स्वकार्या अपि विलीयते तस्याति मायिकास्या अग्रे मायी दैत्यस्य का कथा. त्याच्या नामस्मरणाने माया ही कार्यासह विलीन होती. त्या अतिमाईक दत्तात्रयांच्या पुढे खरं तर त्या माईक दैत्याची काय कथा असं महाराज म्हणतात. पण कत्वाहुंडोथ वा दास्यंग संस्थ अरिष्टम सुबालकम नेतु कामो यजापेमा लघु प्रस्वापिनी विघे. नंतर दासीच्या शरीरात असलेला हुंडा दैत्य टीकागृहात जाऊन सुंदर बालकाला नेण्याची इच्छा करत असताना लघु प्रस्वानी देवीचा जप करू लागला.
देवी स्वप्नाधिकरण वेतान एतान्निश्वापय धृतम आसूर्य मृतवत प्रातः पूर्ववच्च प्रबोधय. हे देवी, या सर्वांना स्वप्नाचे स्थान असलेल्या कंठामध्ये राहून ताबडतोब सूर्योदयापर्यंत अगदी गतप्राण झाल्यासारखं मेल्यासारखं यांना निद्रा येऊ दे, झोपू दे आणि सकाळी पूर्वीसारखं त्यांना जाग कर. मग ही जी प्रस्वामिनी देवी आहे, प्रस्वामिन्या प्रयुक्तायामेवं सर्वे अपि मोहिताः निद्रा गुरुहित सज्ञानो विदुर्दैत्यस्थ चेष्टिताम्. हे प्रस्वामिनी जी देवी आहे, तिने अशी योजना केली असताना सर्वजण जणू मोहित झाले आणि मग निद्रिस्त झाले. तेव्हा निद्राधीन झालेल्या त्यांना हे दैत्याचं कृत्य हे त्यांना कळलं नाही. मग तत्र सुप्तेषु सर्वेषु देव्या संमोहितेष्वथ प्रादुर्भूय स्वरूपेण दैत्यो बालम जहारस. त्या ठिकाणी सर्वजण झोपले असताना देवीने मोहित केल्यानंतर तो दैत्य स्वतःच्या स्वरूपात त्या ठिकाणी प्रगट झाला. प्रादुर्भूय स्वरूपेण दैत्यम, दैत्य आणि बालम जहारस, त्यानं त्या बालकाला पळवलं. मग विहायसा अशु पक्षी व कांचनाक्ष पुरम स्वकम गत्वा प्रियां समाहूय बालम दत्वा असुरो वदत. अगदी पक्षाप्रमाणे आकाशमार्गाने कांचन नावाच्या आपल्या स्वतःच्या नगरीला जाऊन आपल्या पत्नीला गत्वा प्रियां समाहूय, पत्नीला बोलून तिला ते बालक देऊन तो दैत्य म्हणाला, बालम दत्वा असुरो वदत ये समक्षमेव त्वं घातयित्वा अर्भम यमुं तस्तन मांसम प्रातरश्चाय शास्त्रम मे देहि पाचिताम. हे प्रिये, तू समक्ष या बालकाला मारून त्यांचं मांस रक्तासह शिजवून मला सकाळच्या भक्षणासाठी दे मला सकाळ. तेव्हा ती काय म्हणते, शाप्राहनाथम पोतोयम साहसम नात्र युज्यते भगवान कधी कुतो दत्ते शास्त्रगय्यम तदीदृशम. ती म्हणाली, नाथ हा लहान आहे, शिशु आहे, याच्या ठिकाणी हे साहस योग्य नाही. अशा प्रकारचे हे शास्त्र बाह्यार्थ, शास्त्र बाह्य असं कार्य तुम्ही कसे करता, कसे करू शकता. व हा दैत्य म्हणतो, दैत्यो वदत प्रिये देवै निर्मितो यम ममांतकाः महाकष्टेन मे लब्धा कर्तव्या अत्र कथम दया. दैत्य म्हणाला, हे प्रिये, हा माझा नाश करणार असून देवांनी त्याला उत्पन्न केलाय. फार मोठ्या कष्टाने मी हा मिळवला, मग आता याच्यावर कशी दया करावी. कर्तव्या अत्र कथम दया. मग तो म्हणतो, संरक्षोयम ती वर्गार्थम प्रियानात्मा सुदुर्लभा नष्टेस्मिन न कुतस्वार्थम कृतम गुरु मतम न किम. धर्म अर्थ कामासाठी हे अत्यंत प्रिय असतं जे शरीर आहे ते रक्षणीय आहे, कारण ते दुर्लभ आहे. पण हे बालक नष्ट झालं असताना आपल्या विषय भोगरूपी स्वार्थात काय विघ्न येणार आहे. आणि गुरु विरोचन जो आहे, हा जो दैत्यांचा जो गुरु आहे त्याचं मत तू ऐकलं नाही का. कारण हा गुरु विरोचनांचं मत हे असंच आहे असं आपण म्हणावं. मग तथेचुक्त्वा असुर स्त्रीशा बालक बालमादाय निर्दयम प्राहेक्य कलाख्यम सैरंध्री
इत्येव नम इत्येन मग विचारताः पक्वोत्तमं प्रदेहि त्वं प्रियभोजन हेतवे इत्युक्त्वा दाच्छिष्यु चा अपि सुदस्ते तथा ददौ. ठीक आहे असं म्हणून त्या दैत्याच्या पत्नीनं ते बालक घेऊन निर्दयपणे एकला नावाची त्याच्या घरी कायम राहणारी जी स्त्री होती तिला म्हटलं या बालकाला काहीही विचार न करता मारून उत्तम प्रकारे त्याचा मांस वगैरे शिजवून माझ्या पतीला त्याच्या इच्छेप्रमाणे भोजनाकरता दे. पण तिने ते बालक त्या एकलेला दिलं आणि तिनेही ते बालक जे आहे ते त्या आचार्याला देऊन टाकलं त्या बाईने. पुढे महाराज या ठिकाणी म्हणतात यश्चयो विहितो मृत्यू स केना अपि न वार्यते इत्यज्ञात्वा ध्रुवात्मेच्छो गुरुशास्त्रेण किं भवेत. मग ती जणू काही असं म्हणते की ज्याचा जो मृत्यू तो निश्चित झाला आहे तो कोणाकडून दूर करता येत नाही, तेव्हा हे न जाणता नश्वर देहाची इच्छा करण्याला गुरु आणि शास्त्र काय करणार असं जणू काही ती समजूत करून घेते आहे. पुढे विश्वासे नैव हुंडस्य प्रिया दत्ता अर्भकम स्वयं त्याचा कार्यांतररा असक्ता तैरंध्रे का अत्र संस्थिता. हुंडासुराची पत्नी हिने विश्वासाने त्या बालकाला देऊन आता इतर कामात चालली गेली आणि ती सैरंध्री जी दासी होती ती एकटीच तिथे थांबली. दिव्यम सद्यो जातम अपि दृष्टा बालम स निर्दया इच्छेद सुशिता असतेन तथापि स न विव्यथे. नुकत्याच जन्मलेल्या त्या दिव्य बालकाला पाहून त्या निर्दय आचार्याने पाहून सुद्धा तीक्ष्ण शस्त्राने छेद केला पण तरीही त्या बालकाला व्यथा झाली नाही. मग त्याने तो जो आचार्य होता वल्लभ त्यांनी हठाद्विवारम भूयो अपि बालेशस्त्रम बालेष्ट्रम अस्त्रम वल्लवो त्यजत श्री दत्त चक्र गुप्तत्वाद शस्त्रम भग्नम स नो हताहा. म्हणजे त्या बालकावर बळच हठात द्विवार 2 वेळा पुन्हा त्यांनी शस्त्र चालवलो. बालेस्त्र अस्त्र बल्लवो त्यजत 2 वेळा चालवलं. पण त्या दत्तात्रयाच्या चक्रानं जणू काही रक्षण केल्यामुळे श्री दत्त चक्र गुप्तस्त्वाम शस्त्रम त्याचं शस्त्र भग्नम त्याचं शस्त्र तुटून गेलं पण ते बालक जे होतं स नो हताहा हे बालक काही नष्ट झालं नाही. पुढे न पफालेन तप्यस्त्रम तम हसंतम च बालकम दैरंदी प्रेक्ष सुदश्य दृशंसा व अपि विस्मितो. त्या अस्त्राचा काही उपयोग झाला नाही तेव्हा त्या हसणाऱ्या बाळाला पाहून दैरंदी आणि तो आचारी दोघे कठोर असून सुद्धा चकित झाले. अपि विस्मितो दैरंदी प्रेक्ष सुदश्य तो आचारी सुद्धा. आणि हा विबाल सुदैवेन शांता धूरा अपि शैकला रुदम प्राहम त्वया बालो न वध्योयम महामते. बालकाचा भविष्यकाल उत्तम असल्याने ज्ञांत क्रूर असलेली ती एकला आचार्याला म्हणाली हे महामते तू या बालकाला मारू नको. रत्नोपमोयम तेजस्वी महापुरुष लक्षणम देवगुप्तोस्तमु बालम को हन्यात पामरो अधम.
म्हणजे हा रत्नासारखा तेजस्वी आणि महापुरुषाचं लक्षण असलेला हा जो बाल हा देवाने रक्षण केलेला आहे बाळ, याला कोणता अधमशूद्र मारू शकेल? आचार्य सुद्धा म्हणाला, "सुदोप्याह न शैरंद्री अन्नेनम दैवरक्षितम तेजस्वी देव द्वालो राजचिन्वान वितशुभा." आचार्य सुद्धा म्हणाला, हे शैरंद्री, दैवाने रक्षिलेल्या या बालकाला मी मारणार नाही. हा बाळ तेजस्वी राजचिन्हाने युक्त आहे, जणू काही हा पवित्र देवासारखाच आहे. अशुघ्नस्यापि चित्ते तूयं दृष्ट्वा जायते दया दूरात्मा घातयत्येनं कुतोयं दानवा अधमाः. याला पाहून पशूंना मारणाऱ्यांनाही अंतःकरणात दया येते, उत्पन्न होते. त्याला हा दुष्ट राजा हा घात करवतो आहे, असा हा हुंडासूर, हा किती दानव, हा अधम आहे, असा हे आपसात बोलतात. आणि मग हा असं म्हणतो, येषा प्रदक्षिणम दैवम तेषा कर्मैव रक्षकम को हन्या देशगुप्ता अन्येषा मी इंद्रो युवा सखा. त्याचं दैव चांगलं असतं, त्याचं कर्मच त्याचं रक्षण करतं. त्यांचं देव रक्षण करता आहे. त्या देवाने रक्षण केलेला हा जो बाल आहे, याला कोण मारू शकेल? महाराज या ठिकाणी असं लिहितात, आपस्था अपि मुच्यन्ते दुर्गे दुर्गेभ्यो अपि नदी जवार को हन्यात्तान विषाग्न स्त्रिये त्या विद्रो युवा सखा. त्यांचा देव पाठीराखा आहे, ते संकटात सापडले तरी मुक्त होतात. आपस्तथा अपि मुच्यन्ते, जसं अडचणीतून नदीच्या वेगापासून दुर्गेभ्यो अपि नदी जेव्हा किती पूर आला तसे दुर्ग जो असतो त्याला काही होत नाही, त्या वेगातून हा दुर्ग मुक्त होतो. किंवा अशा लोकांना जे देवरक्षित आहेत त्यांना विष अग्नी अस्त्र यांनी कोण मारू शकेल? असं बोलून त्यांनी काय केलं, इत्युक्त्वास्त्रं सत्यत्याज भावी बालविधीरिताः एकदा प्युच अवाभ्यां नेतव्या वापयं शिशुः. असं बोलून त्यांनी शस्त्र टाकलं आणि बालकाच्या भविष्यकालीन दैवानं जणू काही प्रेरणा केल्याप्रमाणे भावी बालविधीरिता ही एकला जी आहे, जशी ती असं म्हणाली, हा बाळ आपण दोघांनी कुठेतरी न्यावा. अथ तो तू कृपाविष्टो तदैवादायतं धृतं द्वाराह निधायर्षे वसिष्ठस्या गतो पुन्हा. नंतर जणू काही कृपाळपण ते दोघं त्या बालकाला घेऊन त्यांनी काय केलं, त्याला वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाच्या दाराबाहेर ठेवून ते पुन्हा परत या. नंतर तो जो धूर्त असा आचार्य होता त्यांनी काय केलं, मृगशावम नेहत्यैकम पक्त्वा सुसंस्कृतम तन्मासं दैत्यराय धूर्तो विश्वासयन् नंददो. नंतर त्या धूर्त आचार्याने एका हरणाचं पाडस मारलं आणि ते उत्तम रीतीने शिजवून ते जे हरणाच्या पाडसाचं मांस आहे ते दैत्य राजाला विश्वास उत्पन्न करून दिलं. तेव्हा तो मूर्ख दुष्ट जो होता, तदा असुरो हृष्टतरो भूत्वा मूढस्तदा विषम भुक्त्वात्मानं कुधिर्मेने कृतकृत्यम हतांतकम. तो मूर्ख दुष्ट मूढस्तदा, तो मूर्ख असा दुष्ट
विशेष आनंदी होऊन दुष्टतरो भूतवा, विशेष आनंदी होऊन ते मांस खाऊन त्यांनी भुक्त्वात्मान कुधिर्मेन, आपला शत्रू मेला असं समजून तो जणू काही स्वतः मी कृतार्थ केला, उत्तम झालं, कृतकृत्य झालं, कृतकृत्य हतांतकम असं समजून तो स्वतःला कृतार्थ म्हटलं. नंतर तप्रभाते विमलो वसिष्ठो ज्ञानीनां वराहा, बहिरेन्या अर्भकम द्वारी ददर्शम मुनिवृंदकम. नंतर प्रसन्न अशा प्रभात काळी, प्रभाते विमले, ज्ञानी श्रेष्ठ अशा वसिष्ठांनी, वसिष्ठो ज्ञानीनां वराहा, ऋषी मुनींच्या सह आपल्या दारात त्या बालकाला पाहिलं. आणि दिव्य लक्षण संपन्नम पूर्णचंद्र निभाननम विशाललोचनम सौम्यम राजलक्षण लक्षितम सद्योजात विवाभातम देव गर्भनिभम शुभम दृष्ट्वा विस्मयमापन्नम उवाचाम अरुंधतीपती. जणू काही स्वर्गीय अशा लक्षणांनी युक्त पूर्ण चंद्र निभा आननम, पूर्ण चंद्रासारखं मुख, विशाल नेत्र, विशाल लोचनम, सौम्य आणि राजलक्षण लक्षितम, राजलक्षणाने युक्त, हे सद्योजात विवाभातम देवगर्भनिभम शुभम, अगदी नुकताच जन्म झालेल्या देवगर्भासारख्या पवित्र त्या बालकाला पाहून चकित झालेला असा कोण, उवाच अरुंधती पती, हा अरुंधतीचा पती वसिष्ठ असं म्हणाला. मुनया हा अश्वताम अत्रेश बालः कस्य अस्ति सुंदरः रात्रो केन समानियम स्थापित असतम न विद्महे. मुनिजन हो, हा कोणाचा सुंदर बाल इथे आहे पहा, रात्री कोणतरी त्याला आणून ठेवला, रात्रो केन समानियम स्थापित असतम ठेवला, हे काही आम्हाला माहित नाही, न विज्ञ आहे. प्रसुका वाश्च सुभगा जनका को अश्च भाग्यवान बालरत्नम ययोरी भत हस्त तपसा फलम. याची कोण भाग्यवान अशी माता आणि याचा कोण भाग्यवान पिता आहे. वाश्च सुभगा जनका, भाग्यवान अशा प्रकारचे हे बालरत्न ययोद दृढ अशा मोठ्या तपश्चर्याने त्यांना प्राप्त झालेलं असं फल आहे. तेव्हा मुनयस्तम शिशुम दृष्ट्वा विस्मिता अपिते भवन वसिष्ठस्तु तवा ध्यात्वा योगी प्राह त्रिकालवित. तेव्हा इजन शिशुम दृष्टा विस्मिता अपि ते भवन, इतर मुनिजन सुद्धा त्या बालकाला पाहून चकित झाले. तेव्हा त्रिकालवित, तेव्हा त्रिकालज्ञ असा जो योगी वसिष्ठ आहे, ध्यात्वा वसिष्ठाने ध्यान केलं आणि मग तो म्हणाला, आयुष्य सोमवंशस्य दत्तसेवात फलोद्भवा श्री दत्तगुप्त पुत्रोयम त्रोय मा आयुष्मान लक्षणा. सोमवंशात उत्पन्न झालेला आयुराजाचा हा पुत्र, आयुष्य सोमवंशस्य दत्तसेवात फलोद्भवा, हा दत्तात्रेयाच्या सेवेचं फल असून हा दत्तात्रेयाने रक्षण केलेला आहे. तो आयुष्मान आणि राजलक्षणाने युक्त आहे. गर्भानु पुत्री इंदुमती गर्भरत्नम न संशया हुंडेन स्वांतकम मत्वा हृतो दैव विहागता. गर्भावनूची कन्या इंदुमतीचे हे पुत्र रत्न आहे, या शंका नाही.
इंदुमती गर्भरत्न न संशयात शंकाच नाहीये. हुंडेन स्वांतकंच मत्वा, हुंड दैत्याने हा स्वतःच्या मृत्यूला नाशक आहे म्हणून याला पळवलं. पण हा दैवयोगाने इथे आलेला आहे. दैवादी वीर आगत बोलून मैत्रावरुणी युक्त्वा ज्ञानिशो अपि विमोहिता कराभ्या दयया आदायं स्वाश्रमं गमनीयत. म्हणून ज्ञानीश्रेष्ठ असून सुद्धा जणू काही मोहित झाल्याप्रमाणे ज्ञानीशो अपि विमोहिता, ज्ञानी असून सुद्धा जणू काही त्या बालकाला पाहून मोहित झाल्याप्रमाणे वसिष्ठाने दोन्ही हातांना कराभ्या दयया दाय त्याला दयाळूपणे आपल्या दोन्ही हाताने त्याला घेऊन त्याला स्वाश्रमम तम निनयत, त्याच्या आश्रमात आणलं. आणि मग वसिष्ठ महामुनी असं म्हणतात, वसिष्ठ आह ही दत्त प्रसादात अमरा नरान शीघ्रं विपद उद्धृत्य सम्राट जिष्णु गर्भ भविष्यती जिष्णु. वसिष्ठ म्हणतात, दत्तात्रेयाच्या कृपाप्रसादाने देव मानवांना विपत्तीतून सत्वर उद्धार करून जणू काही शीघ्रम विपदम उद्धृत्य उद्धार करून हा जयनशील असा हा जो बालक आहे हा सम्राट होईल. आणि असं जेव्हा वसिष्ठ मुनी म्हणाले, इति ब्रुवंती मौनीशे पुष्पाणी ववृषु सुराहा न नृतश्चाप अप्सरो वर्गा गंधर्वाहा सुस्वरम जगुः. म्हणून हे वसिष्ठ मुनींचं बोलणं ऐकून देवाने पुष्पवृष्टी केली. पुष्पाणी ववृषु सुराहा, आणि अप्सरा नृत्य करू लागला. गंधर्वांनी सुस्वर गायन केलं. गंधर्वाहा सुस्वरम जगुः. पुढे ऋषींनी सुद्धा आनंदित होऊन ऋषयो अपि तदा हृष्टा कुमाराया शिशो ददुः श्वासन्नेयं ततं येन त्वमिषा अत्रिनंदनाः. त्यावेळी ऋषी सुद्धा आनंदित होऊन त्यांनी त्या कुमाराला आशीर्वाद दिले. हे ईश्वरा, अत्रिपुत्रा, तू स्वतःच्या अंशाने विश्व व्यापलेला आहे. मुंचम मुंचम विबध्यो रक्षम रक्ष 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 हरे शिशुम प्रातर मध्यंदिने सायं निशी चाप्यव सर्वतः. हे हरे, या बाळाला संकटापासून सोडव. सकाळी मध्यान्नी रात्र मध्यंदिने सायं, मध्यान्नी सायंकाळी निशी रात्रीचं रक्षण कर. सर्व बाजूनी रक्षण कर. चाप्यव सर्वतः दुर्दुग्धोहु धुलीभूता की ग्रहमातु ग्रहादिकान छिंदी छिंदी खिलारिष्टम कमंडलु रशी लघु शूलधृका. एक कमंडलू, सुदर्शन चक्र, त्रिशूळ धारण करणाऱ्या दत्तात्रेया दुष्टदृष्टी, गायीची धूळ, भूतबाधा, ग्रहमातृका, ग्रहादिकांना आणि सर्व अरिष्टांना नष्ट कर. त्राही त्राही विभो नित्यम तद्रक्षाम अलंकृतम शिशुम सुप्तम स्थितम चोपविष्टम
गच्छन्तं क्वापि सर्वतः. हे परमेश्वरा, तुझ्या रक्षणानं अलंकृत झालेल्या या बाळाला त्वं त्वं रक्षा अलंकृतं शिशुं गोपे सुप्तं हितं उक्ता. तो अपविष्टम गच्छतम कुठेही जात असताना येताना सर्व बाजूने नेहमी याचं रक्षण कर. तर हे ऋषी दत्ताची स्तुती करतात. हो देवा अश्विनावेश कुमारो वामनामया दीर्घायुरस्तु सततम सह ओजो बलान्विता. हे अश्विनी कुमारांनो, तुमचा हा कुमार निरोगी दीर्घायुष्य आणि नेहमी ओज आणि पराक्रमाने युक्त असो. मग नामकर्मांच विधिवत वसिष्ठातश्चा करोत नहनम बंधनम यो शुरे करतासो निज शक्तिता. लोके नहुषम इत्येव लोकख्यातो भविष्यति न क्वापि बाल भावेस्ते ईशितम यन्नराधिपा. वसिष्ठाने त्याचं यथाविधी नामकरण केलं. मग जो शत्रूचं बंधन स्वतःच्या शक्तीने करणार आहे, तो असा हा जो बालक आहे, हा यापुढे नहुष या नावाने प्रख्यात होईल. आणि जे काही दूषित असेल ते कुठेही बालभावाने तुला त्रस्त करणार नाही. तस्मान्न हुष नामने ते स्वस्थ यच्च अमर पूजितम कृत्येथम जात कर्माभे वात्सल्येन जुगोपसह. त्यामुळे हे देवपूजित नहुष असलेल्या तुला तुझं कल्याण असो, अशा प्रकारचं त्या बालाचं त्यांनी वशिष्ठ महामुनींनी जात कर्म करून त्यांनी त्याचं वत्सलतेने रक्षण केलं. रुंदती सती सा अपि बालमौरवत्सदा रक्षम दैवनाथं तं वात्सल्याला ललनादिना. ही पतिव्रता अरुंधती सुद्धा स्वतःच्या पुत्राप्रमाणे त्या दैवाचं दैवतेचं स्वामी आहे. तर त्या बालकाला पुत्राला वात्सल्याने लाडाने त्याचं रक्षण करून राहिली. आणि तो बालक अरुंधती वसिष्ठंच पितरो मन्यते स्मसः दीने दीनेच ववृदे पोषितो बालचंद्रवत. हे अरुंधती आणि वसिष्ठ या दोघांना तो बालक आपला आई वडील मानत असेल. आणि मग दिवसेंदिवस पोषण केलेला तो दिने दिनेच ववृदे पोषितो बालतो बालचंद्राप्रमाणे या वशिष्ठ महामुनींच्या आश्रमात हा जो बालक ज्याचं नामकरण नहुष असं केलं, हा वशिष्ठ मुनी, हा बालक लहान, हा मुलगा चंद्राप्रमाणे जसा चंद्र कलेकलेने वाढतो त्या पद्धतीने हा बालक त्या आश्रमात पुढे वाढू लागला. या ठिकाणी पण आज या पुष्पाचा कल्पविराम करतो आहोत. पुढे हा बालक जसं मोठा होईल तेव्हा महाराज पुढे काय सांगतात. पुढे हा नहुषाची आणि हुंडा राक्षसाची आणि यदूची ही जी कथा आहे, ती साधारणपणे सत्यदत्ताची कथा ज्यांनी वाचली आहे त्यांच्या निश्चित स्मरणात असेल. पण अतिशय उत्तम अशा पद्धतीने आकर्षक, कोणालाही त्याला आकर्षण वाटावं अशी ही कथा. तरी सत्यदत्त कथेत लोकांना माहिती असेल तरी पुढे महाराजांनी मूळ दत्त पुराणात याचं कसं वर्णन केलेलं आहे यात आपण या नंतरच्या पुष्पात आपण बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.